श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्याधिक श्रवण करता सर्वार्थ पाहिजे निश्चय. प्रसिद्ध आर्यंद क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जे यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटीके क्षेत्रे पवित्र, ती देखील त्यांनी समजत. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हठयोग साधन, अशी इच्छा बहुत दिन. नाना स्थानी फिरून शोध करते गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखले. ज्ञान त्यांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रीचा ऐकून सन्मुख पाहुणी त्याला आज्ञाचक्र भेदातला एक शोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मारंभी प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जण. असं झाल्या काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजावरे मस्तक ठेवले झटकरी. सद्गत झाले अंतरी हर्षी पोट न समावे. उठवणे या करती स्तुती. धन्य हे धन्य धन्य येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाची. स्वामी कृपा आज झाली, त्याने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येते. तेथेचे वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्य केले, दूरदूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुण्या नृसिंह सरस्वती. समर्थ बोलले त्या समयाची. लोकी धन्यता पावलाची वार योषिता पाळवणी. ती अशी द्यावी सोडून पुदारी श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजीची सुरभवणी आणती जासे सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळा मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येते तत्काळ जाणून. पाहू लागले अधोबदर शब्द एक न बोलावे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी धर्म कृत्य बहु केले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामले दारात. असे ज्ञानसंचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधे तत्वता. असे वाटले ज्याची चित्ता दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतनिक अंतरी. खडक दिले श्रींच्या करी. म्हणे आमजवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील. जाऊनी बसला दुरी श्रीन्या जाणिले अंतर. त्याची पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाच्या झाडावर तलवार दिली टाकून. कार्य आपण योजले ते शेवटा नाही जाय भले. असे समर्थ दर्शवले म्हणून दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसे. आला परस्थानाचा झेंडा उघडला बंडाचा. त्यात त्याशी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थचे. असं स्वामींचे भक्त त्यात बसले विख्यात. राहते अक्कलकोटात राजाश्री सरदार. मायापास तोडून निद्रूढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन शिबिरी करिता ते आनंदी. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुण्या विपरीत परीची श्रीचरण धरले झटकर. उभा राहिला काळधरी नवल परी झाले. दीन वदन पाहुणी दृढ घातली मिठी चरणी तया. तात्या करती विनवणी वरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृत्या तशी काय सांगत हो. हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले. पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावेत त्वरित स्पर्श ते करून. असे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलिंग. जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर वर्णी ताते. बैला प्रति दिली मुक्ती मरण चुकले तात्या ते. अशा लीला असंख्य वरून जाता वाढेल ग्रंथ. ही स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समज सदा प्रसूत प्रेमळ भक्त. 19 अध्याय. बोला श्री रस्तु शुभम भवतु.